नमस्कार मित्रांनो, मी सोहेल शेख. आज आपण आंतरराष्ट्रीय संस्था बनवणार आहोत. आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला कुठल्या कुठल्या जीएस साठी महत्वाचे. GS3 साठी 10 ते 15 क्वेश्चन आणि 4 साठी 5 क्वेश्चनच्या आसपास विचारलं जाऊ शकते. आता प्रिलिमचं याचं महत्व काय, तर प्रिलिम मध्ये तुम्ही करंट अँगलला बघताय. 1-2 प्रश्न किंवा 3 प्रश्न कधी कधी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या संदर्भात असू शकतात. आता आपल्याला बघताना सुरुवातीला दिनविशेष बघायचे, जसं आपण प्रत्येक टॉपिकला बघतोय. तर 9 मे युरोप डे साजरा केला जातो. युरोपियन युनियनच्या संदर्भात हा दिवस महत्वाचा आहे. 29 मे UN पीस कीपिंग फोर्स डे. आता युनायटेड नेशनचं जे पीस कीपिंग फोर्स आहे, आता उदाहरणार्थ म्यानमारमध्ये अशांतता होती, इन्सर्जन्सी असेल, तर त्यावेळेस लॉ अँड ऑर्डर आणि पीस ह्याला मेंटेन करण्याचं काम या युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स कडे असतं. आता याचे सैन्य कुठून येतात, तर जगातील जे देश आहेत, शांतताप्रिय देश, युनायटेड नेशनचे सदस्य, ते आपल्या आपल्या सैन्याला डेप्युटेशनवर पाठवतात आणि त्यांची जी टोपी आहे ती निळ्या कलरची असते, ब्लू कॅप असते. तुम्ही बऱ्याचशा इंटरनॅशनल न्यूज बघत असाल तर सिरियामध्ये वगैरे यांना डिप्लॉय केलं होतं, म्यानमारमध्ये डिप्लॉय केलं होतं. आता सध्या म्यानमारमध्ये इन्सर्जन्सी चालू आहे भारतात, सॉरी मणिपूरमध्ये, पण ते आपला अंतर्गत प्रश्न असल्यामुळे अजून UN हस्तक्षेप केलेला नाहीये. ज्यावेळेस युनायटेड नेशनचं सिक्युरिटी काउन्सिल आहे, ते खास कायदा सुव्यवस्था आणि जगभरात शांतता राहावी यासाठी काम करते. जर UNSC ने मागणी केली तर त्यानंतर हे UN कीपिंग फोर्स जे असेल, पीस कीपिंग फोर्स, ते ऍक्टिव्ह होतं आणि त्यानंतर त्याला डिप्लॉय केलं जातं. 24 ऑक्टोबर महत्वाचा, युनायटेड नेशनची स्थापना झालेली आणि त्या दिवशी युनायटेड नेशन डे साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. 4 नोव्हेंबर युनेस्कोचा डे आहे. आता ही कल्चरल, सोशिओलॉजी आणि इकॉनॉमी या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करते. युनिसेफ डे 11 डिसेंबरला. ही आपल्यासाठी महत्वाचं काय, तर आपल्याकडे बालविकास पण आहे, बालविकास टॉपिक, त्यामुळे युनिसेफची स्थापनेनुसार युनिसेफ डे साजरा केला जातो. आता संयुक्त राष्ट्र संघटना याला खूप मोठा इतिहास आहे, वेगवेगळी पार्श्वभूमी आहे आणि जगातले जे राजकारण चालतं ते बऱ्यापैकी कंट्रोल करण्याची ताकद या युनायटेड नेशन मध्ये. तरी पण याला टूथलेस टायगर असं म्हटलं जातं, कारण जे दुसऱ्या महायुद्धातले जे ती राष्ट्र होती त्यांना यात 5 सदस्यांना स्थायी सदस्यांचा दर्जा दिलेला आहे. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जे महत्वाचं अंग आहे, जसं आपल्या भारतात मंत्रिमंडळ महत्वाचं असते, त्याच्या ह्याच्यामध्ये सिक्युरिटी काउन्सिल महत्वाचं असते, कारण ह्याच्याकडे वेटो पॉवर आहे. आणि त्याच्यामध्ये 5 जे ती राष्ट्र आहेत. आता ह्याची सुरुवात कशी झाली, इतिहास कसा झाला, तर बघा, तुम्ही गावामध्ये पंच बघताय, 5 जण असायचे आधी, आता पंचायत आहे, न्यायालय वेगवेगळे गेलेलं आहे. आधीच्या काळात ज्यावेळेस आपण वस्ती करून राहत होतो त्यावेळेस लोक एक आपापसात भांडायचे आणि त्यानंतर त्यांचा राजा असायचा किंवा त्यांचा जो कळपाचा प्रमुख असायचा त्याला त्यांनी नेता बनवलेला असायचा. आपल्या लहानपणी पण मुलामुलात पण भांडणं सोडवायला एखादा कोणतरी पुढारी असायचा. तसंच पद्धतीने जसं जसं देशातलं आपसापसातलं वैर वाढत गेलं, महायुद्धासारख्या परिस्थिती झाल्या, पहिलं महायुद्ध झालं, त्यानंतर युनायटेड अशी एक कुठली तर संस्था असावी, त्यासाठी मग लीग स्थापन झाली. त्या लीगचा इतिहास आपल्याला महत्वाचा नाही, मात्र त्या लीगला परत युनायटेड लीगला ही युद्धच रोखता आला नाही. त्यानंतर ती बरखास्त करण्यात आली. जी तह झाला होता, आता जो त्या डब्यात तह करण्यात आले होते वर्षाचे वर येते, त्या तहामध्ये जे जर्मनी होतं हरलं होतं, त्याच्यावर बरेचसे अटी लादल्या गेल्या आणि त्याच्यावर निर्बंध पण लादले गेले. आणि ज्याचं जास्त शोषण झालंय परत तो बंड करणार. आणि त्या भावनेतनं परत जर्मनीची जी आर्थिक परिस्थिती वाईट झाली होती युद्धात, हरल्यानंतर देशाची परिस्थिती वाईट होतेच, जिंकणाऱ्याची पण वाईट झालेलीच असते, कारण युद्धात खर्च होतो, कित्येक वर्षांनी ते देश मागे जातात. तशीच अवस्था जर्मनीची आणि हरलेल्या देशांची झालेली. आणि 19च्या नंतर जे काय त्यांच्यावर तह लादले होते त्या तहाचा उलटा परिणाम झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून दुसरं महायुद्ध झाले. हिटलरला तयार होण्यासाठी जी पार्श्वभूमी महत्वाची असते, हुकुमशहाला जर तयार व्हायचं असेल तर अव्यवस्था लागते, अनर्की लागते, त्याच वेळेस आपण नवीन नेतृत्व स्वीकारतो. तर तशीच पद्धत त्यावेळेस जर्मनीच्या काळात, इटलीच्या काळात, कारण हरलेले देश होते त्यांच्यावर बरेचसे निर्बंध लादले होते आणि त्यांना जो निर्बंधाचा हप्ता आहे तहासाठी जे पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती अजून वाईट झाली होती. त्यामुळे तिथल्या जनतेची सहानुभूती तो सहज घेऊ शकला. पण नंतरच्या काळात जे नेते होते, म्हणजे चर्चिल असतील किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, हे सगळ्यांनी एकत्रित आले आणि त्यांनी असं ठरवलं की पुढं युद्ध झालं नाही पाहिजे. युद्ध व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे, हरलेले राष्ट्र आहेत त्यांच्यावर तह लादण्यापेक्षा त्यांना मदत केली पाहिजे. आणि या सगळ्या भावनेतून युनायटेड नेशन युएनओचा स्थापना झालेली. आता याला आपण एकदम फॉर्मली बघूया. 19व्या शतकात युरोपियन राष्ट्रांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी कसं परस्पर सहकार्याने
वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या होत्या. आता व्हिएन्ना परिषद त्याच्यातून पुढे आलेली रेड क्रॉस तुम्हाला माहिती आहे 1863 रेड क्रॉस युद्धामध्ये मदत करते आणि त्याचं जे चिन्ह आहे ते असं म्हटलं जायचं की आधी ते ब्रिटिश क्रॉस सॉरी ख्रिश्चियन क्रॉस जे आहे त्याच्यावरून घेतलं गेलेलं आहे. त्याला 3 वेळा नोबेल पण मिळालेला आपण मागे बघितलंय. त्यानंतर ITU सगळ्यात जुनी संस्थेपैकी एक आहे. आता टेलिग्राफचं महत्व राहिलं नाही, मात्र आधी कॉन्टॅक्ट करण्याचं जे साधन होतं सगळ्यात स्पीडमध्ये ते टेलिग्राफ होतं. युनिव्हर्सल पोस्टल युनियन आंतरदेशीय पत्रव्यवहाराची व्यवस्था चांगली व्हावी म्हणून. नंतर बर्लिन परिषद झाली, एक परिषद झाल्या. पहिला महायुद्धानंतर पॅरिस शांतता परिषद भरली होती आणि त्याचा भाग म्हणून राष्ट्रसंघाची युनायटेड लीगची स्थापना झाली होती. मात्र ती यशस्वी का ठरली नाही, कारण त्याला दुसरं महायुद्ध रोखता आलं नाही. त्यानंतर त्याचे जे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतले गंभीर दोष आहेत ते जगाच्या निदर्शनास आले आणि त्यावेळेस थोडी शहाणी मंडळी हे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करत होती. त्यांनी परत ओपन डिप्लोमसी आणि सगळ्यांची सुरक्षितता, जर तुमचा शेजाऱ्याला धोका असेल तर तुम्हाला पण धोका असू शकतो. जसं कोरोनाच्या काळात सगळे मास्क जर आपणच घातले आणि बाजूच्याने जर मास्क नाही घातला तर त्याच्यामुळे आपल्याला पण उद्या तो रोग होऊ शकतो. आणि आर्थिक आणि सामाजिक अशांतता अशीच आहे. आज मणिपूरमध्ये इन्सर्जन्सी आहेत ती परत आसाम मेघालयमध्ये पसरण्यास वेळ लागणार नाही, कारण त्यांना असं कळलं की लॉ अँड ऑर्डर इथं पाळलं जात नाही, मग अशा अशांतत्व पुढे येणार. किंवा मग आर्थिक व्यवस्था एखाद्या देशाची डबघायला आली तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या देशावर पण होतो, कारण आता जागतिकीकरण झालेलं आहे. मग त्यामुळं हे प्रकट राजनयन म्हणजे काय तर डिप्लोमसी, ओपन डिप्लोमसी. जसं आपण आपलं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसं जगात सगळ्या देशाचे जे डेलिगेट्स आहेत, आता काउन्सिलर असतात काही देशाचे. आता 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक काय असतं जे कॉमनवेल्थ राष्ट्र असतात त्याच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं आपल्याकडे असतं त्याला काय म्हटलं जातं त्या राजदूताला काय असतं ते नाही नाही कॉमनवेल्थ देशातला जर आपल्याकडे असेल तर त्याला अँबॅसेडर. आणि नाही नाही डिप्लोमॅट म्हणजे जनरल टर्म झाली. डिप्लोमॅट मध्ये सगळे झाले, मग त्यांचा काउन्सिलर जनरल पण झाला आणि त्यांचे कुठले पण काउन्सिलर असतील त्या देशाचे त्याला आपण डिप्लोमॅट म्हणू शकतो. किंवा परराष्ट्र मंत्रालयाचा जो आपला बोलणी करायला जातो ते सगळे डिप्लोमॅट झाले. तर काउन्सिलर आणि अँबॅसेडर असे 2 प्रकार आहेत. तर काउन्सिलर मध्ये त्या देशाचा काउन्सिलर जनरल हा हेड असतो आणि तो आपल्या देशात असतो. कारण आपल्याला जर बोलणी करायची असेल, समजा आपल्याकडे काय झालं इजिप्तमध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला असेल तर त्यावेळेस काय आपण डायरेक्ट इजिप्त सरकारला कॉन्टॅक्ट करत नाही, राष्ट्रप्रमुखाला त्याच्या काउन्सिलरला बोलून घेतो आणि त्याला सांगतो काय काय झालं ते. तर हे सगळं आता जगाच्या एकदम पुढे यायला लागले होते. राष्ट्रसंघाच्या रूपाने काही अंशी हे मूर्त स्वरूपात पण आले. या 2 गोष्टी सगळ्या एकत्रित प्लॅटफॉर्म भेटला. आता सध्या आपण बायलॅटरल डायलॉग करत होतो आधी, आता ते कसे झाले मल्टीलॅटरल आणि परत मग युनिव्हर्सल डायलॉग सुरू झाले. म्हणजे समजा इजिप्त आणि भारताचा जरी प्रश्न असला तर त्याच्यावर चीन जपान सुद्धा बोलू शकत होते, कारण ते कुठले तरी मन आहे मला इंग्लिश मध्ये आठवत नाही. हा इनजस्टिस एनिवेअर थ्रेट टू जस्टिस एव्हरीवेअर. एका ठिकाणी अशा गोष्टी तयार झाल्या तर सगळीकडे तयार होतील. त्यामुळे त्याला एक आपण सेंट्रल प्लॅटफॉर्मवर आणायची सुरुवात झाली. जरी राष्ट्रसंघ निष्प्रभ ठरला असला तरी बड्या राष्ट्राच्या महत्वाकांक्षेवर निर्णय ठेवण्यात तो अपयशी ठरला. कारण काय होतं याचं, कारण जे मोठे राज्य होते देश होते त्यांची महत्वाकांक्षा खूप मोठी होती. युनायटेड लीगला कंट्रोल करणारे अमेरिका जपान जर्मनी यासारखे देश होते आणि तेच ह्याच्यामध्ये उतरले. म्हणजे असं असतं की समजा पोलीस आहे, पोलीस कंट्रोल करतात पॉलिटिकल पार्टीला. आता तुम्ही तुमचं मिरवणूक काढा पास झाल्यानंतर तुम्हाला काढू देणार नाही ते. पण जर राजकीय पार्टीलाच काहीतरी झालं, आता समजा आपण काहीतरी केलं असेल आणि समजा भाजप असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्या नेत्याने डॉल्बी बिल्बी लावली तर त्याला पोलीस काय करणार का, शक्यतो काय करणार नाहीत, कारण त्यांची ताकद आणि त्यांची ताकद वेगळी, कारण तेच त्यांना आदेश देणार. तसंही अमेरिकन असतील किंवा मग जपान असतील जर्मनी, अमेरिका तोपर्यंत एवढा मोठा नव्हता. अमेरिका दुसऱ्या महायुद्धात नंतर मोठा झाला, कारण इतर ज्यावेळेस रेषा छोट्या झाल्या त्यावेळेस हा मोठा झाला. आणि त्या काळात ब्रिटिशची ताकद होती, स्पेनची ताकद होती, पोर्तुगलची ताकद होती, जर्मनीची ताकद होती, खूप जास्त होती. त्यांनी तर जगाला वाटूनच घेतलं होतं, कारण हे सुरुवातीचे भांडवलशाही किंवा औद्योगिक क्रांती झालेले देश होते. त्यांनी ओरिएंटल जो भाग आहे तो एकाला दिला होता आणि कॉन्टिनेंटल भाग एकाला दिला होता. मध्ये रेस काढली होती, तुम्ही आमच्या भागात यायचं नाही, आम्ही तुमच्या भागात जाणार नाही. तशा पद्धतीने ते जगाची वाटणी ते करत होते, म्हणजे पूर्ण जगच त्यांनी वाटून घेतला होता. मात्र महायुद्धात ज्यावेळेस ते लढले त्यामध्ये इंग्लंड पण समावेश झाला होता.
इंग्लंडवरच जर्मनीने बॉम्ब हल्ले करून करून त्यांना बेजार केलं होतं. चर्चिलची ती घोषणा आठवत असेल तुम्हाला, ती विक्टरी दाखवली होती ना, वी फॉर विक्टरी. जोपर्यंत इंग्लंडचा शेवटचा नागरिक जिवंत आहे तोपर्यंत तो या युद्धाला प्रतिकार करणार. आणि जर्मनीची पिछेहाट कुठून सुरू झाली, ज्यावेळेस ते रशियात अडकले. अभ्यास न करताना त्यांनी 2 मोहिमा रशियाकडे उघडल्या होत्या आणि त्यांना हिवाळ्यात सुरू होणार हे त्यांना म्हणजे अंदाज आला होता, मात्र रशियाने त्यांना तिथं अडकून ठेवलं. त्यावेळेस तिकडे पण एक महत्वाकांक्षी नेता होता, त्याला हुकुमशाह म्हणू शकतो आपण, स्टॅलिन. लेनिन नंतर स्टॅलिन आला, त्याची पण हुकुमशाही म्हणजे जबरदस्त होती. आणि ज्यावेळेस हुकुमशाही असते त्यावेळेस युद्ध वगैरे करणं सोपं जातं. तर त्यानं तिथं जर्मनीला अडकवलं आणि मग परत जर्मनीची ताकद कमी झाली आणि ती संपली कधी, ज्यावेळेस जपान, पर्ल हार्बर, अमेरिका हे टर्निंग पॉइंट आहे. पर्ल हार्बरवर ज्यावेळेस हल्ला झाला त्यानंतर ह्या गोष्टी दुसरीकडे गेल्या. म्हणजे ज्यावेळेस बरोबरीची शर्यत वाटत होती, अमेरिका एका बाजूने झुकला की पारड एका साईडला झालं आणि चांगलं पण झालं. जर जपानचा ताबा भारताचा ताबा जर जपानने घेतला असता तर चीननं अत्याचार खूप कमी केलेले बाकीच्या देशावर, जपाननं बरेच केले चीनवर. आपल्याकडे पण अनारकी आले असते. कारण काही जरी असलं, म्हणजे आता मी काही ब्रिटिशांचं समर्थक नाही, पण ब्रिटिशांनी जे काही केलं ते कायद्याच्या तत्वानुसार केलं. ते आधी लॉ तयार करायचे, अन्याय करायचे, पण लॉ तयार करून अन्याय करायचे. मात्र जपानचं असं काय नव्हतं. जपानमध्ये त्यावेळेस सम्राट होता आणि ज्यावेळेस सम्राट असतो त्यावेळेस हमकोरेसो कायदा असतो. त्याला मध्ये काय वाटलं की बाकीचे जे आहेत ना, नो एक्सपेक्ट पॅक्टो लॉ, डबल जेपर्डी असलं काय त्याला मान्य नसतं. इक्वेलिटी बिफोर लॉ, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असं काही नसतं तिथं. इंग्लंडमध्ये जरी महाराणी, आता तिथं किंग आहे, म्हातारा झाल्यानंतर त्याला चान्स भेटला पण भेटला, तरी पण तिथं कायदाच राज्य आहे. नावाला आहे फक्त तिथं राष्ट्रप्रमुख, ते आपण पुढे बघणार आहोत. तर या सगळ्या गोष्टीसाठी एक भरीव योजना आणि युनायटेड लीगनं राबवल्या. म्हणजे ते पूर्णच अपयशी ठरलं असं म्हणू शकत नाही. म्हणजे आता भारताला स्वातंत्र्य कशामुळे मिळालं तर असं तुम्ही सांगू शकत नाही की क्विट इंडिया मुवमेंट असेल, हे कुठलंच आंदोलन सांगू शकत नाही तुम्ही. समजा एखादं तुम्ही मोठं दगड फोडताय तर पहिल्या गावापासून शेवटच्या गावापर्यंत त्यासाठी महत्वाचं असते. जे फाउंडेशन असते ते सुरुवातीचे काही गाव तयार करतात ते दगड फोडायला. तसंच युनायटेड नेशन स्थापन करण्याची जी पार्श्वभूमी आहे ती युनायटेड लीगनं सुरू केली होती आणि पुढच्या काळात युनायटेड नेशन अस्तित्वात आलं. आता पार्श्वभूमी काय तर दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात 1939 ला झाली. इंग्लंड आणि अमेरिकेचे USA या नेत्यांनी युद्धोत्तर काळात समस्येच्या सोडवणुकीचा विचार सुरू केला. म्हणजे युद्ध चालू असतानाच ह्याच्या ज्या समस्या आहेत, कारण त्यावेळेस अमेरिका आणि इंग्लंड मधले जे राष्ट्रप्रमुख आहेत ते थोडे जास्त चांगले होते. पुढे रशिया आणि फ्रान्स सुद्धा यामध्ये सहभागी झाले. आता ही एकच साईडचे लोक आहेत ना सगळे, चर्चिल वगैरे असतील किंवा रुझवेल्ट असतील. त्यांनी अटलांटिक महासागरात एक युद्ध नौका, अटलांटिक समुद्र तुम्हाला माहिती असेल त्याचं जॉग्राफिकल लोकेशन कुठे आहे, युरोप आणि अमेरिकेच्या मध्ये. तर तिथं एका युद्ध नौकेवर त्यांची वेट झाली आणि त्यात त्यांनी अटलांटिक सनद नावाने 1941 ला अटलांटिक चार्टर प्रसिद्ध केला. आता टाइमलाईन तुम्ही स्वतः तयार करायचंय. डिस्कशनच्या पुस्तकात जसं टाइमलाईन असतं ना, तसं वर मुद्दामून अशी जागा सोडलेली आहे. इथं काय लिहिलेलं नाही, कारण इथं टाइमलाईन तुम्ही तयार करू शकताय. 1941 अटलांटिक चार्टर. तर पुस्तक समोर ठेवून तुम्ही कीर्तन ऐकल्यासारखं ऐकायचं नाही, लाईव्ह करणाऱ्यांनी पण. तुम्ही काही ना काही लिहित चालावर, टाइमलाईन तुमच्या तुम्ही तयार करा. अटलांटिक चार्टर. आता अटलांटिक चार्टर तुम्हाला समजलं, विन्स्टन चर्चिल आणि रुझवेल्ट हे दोघं युद्ध नौका, युद्ध चालू होतं त्यावेळेस 1939, आणि युद्ध नौका चालू असतानाच त्यांच्या डोक्यात आलं की आता पुढे असं महायुद्ध झालं नाही पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. आणि ती व्यवस्था काय लगे एका दिवसात उभा राहत नाही, त्याच्या मागे बऱ्याच घटना घडलेल्या असतात. आणि त्याचं जे पहिलं पाऊल होतं ते अटलांटिक चार्टर होतं. फ्रँकलिन रुझवेल्ट यांचं नाव लक्षात ठेवा. यांनी संयुक्त राष्ट्र नावाची संज्ञा या संघटनेला सुचवली होती आणि सध्या त्याचं नाव UN आहे, युनायटेड नेशन्स हेच नाव कायम ठेवण्यात आलं. आता दोस्त राष्ट्र आणि मित्र राष्ट्र असं वेगवेगळे नाव आहेत. जे अलायन्स होते वेगवेगळे. आता जे मित्र राष्ट्र होते ते म्हणजे हे थोडं विकसित होतं, जिंकलेले राष्ट्र. अमेरिका असेल त्याच्यामध्ये, नंतर फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल. जरी अमेरिका आणि रशिया एकमेकांच्या विरोधात नंतर शीतयुद्धात दिसले तरी पण त्यावेळेस ते एकत्रित होते. बरोबर आहे का? वाद कोणात होत असतो, दोन बलाढ्य लोकात वाद होत असतो कधी पण. रशिया नंतर बलाढ्य झालं स्टॅलिनच्या
त्या कम्युनिझममुळे. आणि अमेरिका हे भांडवलशाहीचं नेतृत्व करत होतं, त्यामुळे जगात दोन ध्रुव तयार झाले होते. पण त्याच्या आधी दुसऱ्या महायुद्धात दोघे एकत्रित लढले होते. नमस्ते. या सगळ्यांनी अटलांटिक चार्टरला पाठिंबा दिला. हिटलरला असं काय करायचं नव्हतं, हिटलरला जग जिंकायचं होतं, त्यामध्ये असल्या भानगडीत पडतच नव्हता. त्याला चर्चा विर्चा काय आवडत नव्हती, त्याला सगळं जिंकायचं होतं. आणि त्याचा जो जिगरी मित्र होता मुसोलिनी, तो पण त्यासोबत सामील होता. त्यामुळे इटली आणि जर्मनी यांनी असला काय नादच केला. जपान पण त्यांच्या सोबतच होता. 30 ऑक्टोबर 1943 रोजी मॉस्को येथील परिषदेच्या जाहीरनाम्यात चीन, अमेरिका, संयुक्त संस्थाने, त्यावेळेसचा रशिया आणि ब्रिटन यांनी राष्ट्रसंघाच्या जागी आंतरराष्ट्रीय संघटनेची गरज आहे असं नमूद केलं. 1945च्या 4 राष्ट्रांनी डरबॅन्टन ओक्स, म्हणजेच काय, वॉशिंग्टन डीसी. डीसी नाव ऐकलं असेल तुम्ही, दोन आहेत वॉशिंग्टन, डरबॅन्टन ओक्स इथं, वॉशिंग्टन डीसी या परिषदेत. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आहे ना ते, डीसी म्हणजे, एकदा कन्फर्म करा. तर त्या परिषदेत नवीन संघटनेचा अंतिम मसुदा तयार केला. शेवटी याल्टा इथं स्टॅलिन, चर्चिल आणि रुझवेल्ट यांनी असं ठरवलं की सॅन फ्रान्सिस्को इथं बैठक घ्यायची आणि या सगळ्या कलमांना मान्यता द्यायची. मग नंतर याल्टा झाली, त्यानंतर मग शेवटी सॅन फ्रान्सिस्को झाली. आणि सॅन फ्रान्सिस्को याला फाउंडिंग कॉन्फरन्स असं म्हटलं जातं. पाणी आहे कुणाला? पाणी आहे का? तुम्हाला लागलं तर सांगा. फाउंडिंग कॉन्फरन्स कोणते? त्याच्यामध्ये सॅन फ्रान्सिस्को. या संघटनेची पहिली जी जनरल असेंब्ली ती कुठं भरली? लंडनला. हे पण लक्षात ठेवा, ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. पहिली जनरल असेंब्ली लंडनला भरलेली. जरी वॉशिंग्टन डीसी मध्ये त्याचा मसुदा तयार झाला, म्हणजे ड्राफ्ट कुठे तयार झालाय तो? वॉशिंग्टन डीसी मध्ये. तरी पण मुख्यालय कुठे आहे त्याचं? न्यूयॉर्क. आणि मुख्य कार्यालय कुठे आहे? न्यूयॉर्कला सुद्धा मुख्य कार्यालय आहे. त्यासोबत जिनिव्हा, व्हिएन्ना आणि नैरोबी. जीएनवी लक्षात ठेवा, जवाहर नवोदय विद्यालय नाही. जीएनवी म्हणजे जिनिव्हा, नैरोबी आणि व्हिएन्ना. न्यूयॉर्क प्लस जीएनवी हे लक्षात ठेवा. अजून विचारलेला नाही हा प्रश्न, पण लवकरच विचारला जाईल कुठल्या तरी परीक्षेत. आता ह्यात संस्थापक सदस्य 51 होते आणि भारत त्यावेळेस संस्थापक सदस्य. भारताला वेगळं वसाहतीचा दर्जा द्यायचा विचार चालू होता आणि आपल्या स्वातंत्र्याची पण बोलणी सुरू होती. त्यामुळे भारत इंडिपेंडेंटली तिथं सहभागी झाला. तुम्ही असं जास्त विचार करून असं करचाल की हे वाचलं नसेल तर, भारत त्यावेळेस पारतंत्र्यात होता, त्यावेळेस तो संस्थापक कसा असेल. पण भारत इंडिपेंडेंटली तिथं उपस्थित राहिला होता. आणि जी शेवटची सही आहे ती पोलंडनं केली होती. पोलंड म्हणजे युद्धाला सुरुवात करणारा डेटोनेटर आहे. पोलंड मध्ये युद्धाची सुरुवात झाली होती. 51वी सही पोलंडनं केली होती. सहज लक्षात राहिले तर ठीक आहे. पोलंड शेवटची सही असेल त्यावेळेस. आता सध्याचा शेवटचा नाही, त्यावेळेसचा 51वा पोलंड होता. आता सध्या सदस्य किती आहेत? 193. लास्ट सुदान आहे. सुदान कधी जॉईन झाला माहितीये का? 2011 मध्ये जॉईन झाला. सध्याचे महासचिव अँटोनिओ गुटरेस आहेत.
हे राष्ट्रप्रमुख होते, माजी लिहायचं, माजी राष्ट्रप्रमुख पोर्तुगल. हे 9 आहेत. मी सगळे लिहून घेणार आहे, पुस्तकात नाही, मात्र तुम्ही ऍडिशन करून घ्या. आपल्याला आहे ना या टॉपिक मध्ये एक पण मार्क सोडायचा नाही, सगळे मार्क आले पाहिजेत, आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. त्यामुळे वेबसाईट वरनं वगैरे सगळी माहिती मी घेतलेली, तुम्हाला एक्स्ट्रा कुठंच बघायची गरज नसणार आहे. जरी काय मला करंट मध्ये वाटलं तर मी शेअर करेन परत. मग तुम्ही एक्स्ट्रा काय करू नका, एवढ्यावर फक्त विश्वास ठेवून व्यवस्थित करा. फक्त काय चुकलं असेल तर करेक्शन मला सांगा, कारण बऱ्याच गोष्टी चेंज होत आहेत. तरी मी आज काल परवा अशी लेटेस्ट माहिती घेतलेली आहे. जरी काय चुकत असेल तर मला सांगा. आता ऑब्झर्व्हरचा दर्जा बघा. हा, साऊथ सुदान लिहिले गे, साऊथ सुदान, साऊथ सुदान, सुदानचं विभाजन झालं, साऊथ सुदान लास्ट आहे. आता ऑब्झर्व्हरचा दर्जा बघा, होली सी आणि पॅलेस्टाईन. इस्रायलला बरेच धमकी दिली होती, आम्ही बाहेर पडणार वगैरे, पॅलेस्टाईनला दिल्यामुळे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल बराच मोठा वाद आहे कित्येक दशकापासून. होली सी आणि पॅलेस्टाईन हे काय ऑब्झर्व्हर आहे. ऑब्झर्व्हर म्हणजे सदस्य नसतात, मात्र त्यांच्यासोबत डायलॉग सुरू असतो. युनायटेड नेशनचा झेंडा किती म्हणजे आहे, त्याच्यामध्ये बाजूला पामचे झाड आहेत, म्हणजे 2 पान आहेत, आणि मध्ये तुमच्या उजव्या साईडला दिलेलं आहे पुस्तकावर पण. हा झेंडा आहे, बरोबर आहे. तर हा झेंडा तयार करण्याचं काम काम कुणाकडे होतं? UN फ्लॅग. आपला कसा पिंगळी वैकय्या याने सुरू केला, सॉरी तयार केला, त्याच्यावर प्रश्न पण आलेला आहे. UN फ्लॅग पण लिहून घ्या. 7 डिसेंबर 1946. ओलिव्हर लँडस्केट, ओलिव्हर लँडस्केट या व्यक्तीनं हा फ्लॅग तयार केलेला. युनायटेड नेशनच्या फ्लॅगवर एक प्रश्न येऊन गेला आधी, तो फोटो किती अँगलला काढला, बहुतेक तो प्रिलिमला विचारला होता का मेन्सला मला आठवत नाही, मात्र विचारलेला आहे. सनदेच्या पहिल्या कलमात संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट सांगितले, उद्दिष्टावर बऱ्याच वेळा प्रश्न आला. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता युद्धाच्या काळात अशी स्थापन झाली, त्यामुळे इतर त्यावेळेस एकदम सेंटर पॉइंटला असणं स्वाभाविक आहे. आणि दुसरं काय, मैत्रीपूर्ण संबंध राष्ट्रामध्ये, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करणे, आर्थिक सामाजिक आणि मानवी समस्यांचे उकल करणे, वंश लिंग भाषा धर्म भेदभाव न करता मानवी हक्क मूलभूत हक्काची जोपासना करणे, समान उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध देशाकडून जे प्रयत्न केले जातात त्याच्यामध्ये सुसंवाद झाला पाहिजे, त्यासाठी प्लॅटफॉर्म उभा करून देणे. हे तुम्हाला तर समजतेच, काय त्याची पार्श्वभूमी माहिती आहे, युनायटेड नेशन तयार का झाले, त्याची कारण माहित असले तर त्याचे उद्देश तर माहितच आहेत. हे काय अवघड नाही. म्हणजे आता हे काय करणार आहे, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म देणार आहे. समजा देशांना चर्चा करायची, एखाद्या देशात इन्सर्जन्सी, समजा म्यानमारमध्ये इन्सर्जन्सी झाली, आता प्लॅटफॉर्म कुठला आहे त्यांना हे करायचा बाकीच्या देशांना? युनायटेड नेशन आहे, तिथे ते डायलॉग करू शकतात. संयुक्त राष्ट्राची संरचना कशी आहे, तर 6 प्रमुख घटक संस्था आहेत. रचना, कार्य आणि त्याच्यावर तपशीलवार पुढे तरतुदी सांगितलेल्या आहेत. पहिली सगळ्यात महत्वाची असते काय, जनरल असेंब्ली, जसं आपली संसद असते. आता जे सगळे सभासद आहेत 193, ते सगळे या आमसभेचे सदस्य असणार. आमसभा म्हणजे सगळ्यात मोठी घटक संस्था आहे. दरवर्षी एकदा सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी, हे लक्षात ठेवा, सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी त्याची जनरल असेंब्ली भरते. आता या सभेला येण्यासाठी 5 सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ आपण पाठवू शकतो, मात्र एक राष्ट्र एक मत जनरल असेंब्लीला ठरलेलं आहे, एक राष्ट्र एक मत असतं.
आता दरवर्षी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि 7 प्रमुख समितीच्या सभापतींची निवड करते, जसं झेडपी मध्ये सभापती असतात. 7 अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतीची जी निवड आहे ते आमसभेमार्फत केली जाते. आमसभेचं मेन काय काम आहे तर चर्चा करणे आणि त्याचे निर्णय असतात ते शिफारसवजा असतात, ते बंधनकारक नसतात. आमसभा बहुमताने निर्णय घेते. बहुमताने म्हणजे काय, हजर आणि मतदान करणार त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त. सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्य कुठल्या कुठल्या ह्याच्यावर निर्णय घेते तर कोणाला सदस्यत्व द्यायचे असेल तर नवीन राष्ट्राला अस्थायी सदस्याची जी निवड आहे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, वरचे 10 सदस्य आहेत त्या अस्थायी सदस्याची निवड करायचं काम, शांतता सुरक्षितते बाबतीचे निर्णय घ्यायचा, अंदाजपत्रक यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर 2/3 बहुमताने निर्णय घेतले जातात. ह्या दोन तुम्ही भाग करायचे. कुठले कुठले सदस्यत्व असेल, सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्याची निवड असेल, शांतता सुव्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर संदर्भातले निर्णय असतील आणि अंदाजपत्रक असेल, तर या सगळ्यांना 2/3 बहुमताने निर्णय घ्यावा लागतो. इतर जे निर्णय असतील ते सगळे आमसभा कशी घेते, बहुमताने. इतर बाबतीत या 4 ज्या गोष्टी आहेत तिथे 2/3 बहुमताची गरज लागते. ते विशेष लक्षात ठेवा. ते विचारतील खालीलपैकी कोणत्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी 2/3 बहुमत लागतं, तर ते लक्षात ठेवा. आमसभेचं कार्यक्षेत्र व्यापक आहे. जागतिक शांतता असेल, सुरक्षितता असेल, चर्चा करून सुरक्षा मंडळाला निर्णय घेण्यावर सूचना आणि आवाहन करण्याचा त्याला अधिकार आहे. मात्र ते फक्त शिफारस करू शकते. फायनल निर्णय घ्यायचा अधिकार आमसभेला नाही. हे सगळ्यात जास्त पॉवरफुल काय, युनायटेड नेशनचे सिक्युरिटी काउन्सिल हे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. आता उदाहरणार्थ 1950 मध्ये कोरिया प्रश्नावरून शांततेसाठी ऐक्य हा ठराव घेण्यात आला. 56 ला सुएझ कालवा प्रकरणात निर्देश दिले. हे कोणी दिलेत, आमसभेने दिलेले, मात्र त्याच्यावर काही झालेलं नाही. शेवटी अमेरिकेनं 2 भाग केले, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया. उत्तर कोरिया होता तो कम्युनिझमचा समर्थक होता, दक्षिण कोरिया होता तो भांडवलशाहीचा समर्थक होता. किंवा सुएझ कालव्याचा प्रश्न पेटला होता इजिप्त आणि इंग्लंडमध्ये त्याच्या मालकीवर. जनरल असेंब्ली काय तर एक प्रकारचं व्यासपीठ आहे, तिथं राष्ट्रांना वेगवेगळ्या समस्येवर आपल्या भूमिका मांडण्यासाठी संधी मिळते. आता जे प्रमुख आहेत, महासंचालक आहेत, त्याच्याविषयी थोडं आपण जाणून घेऊया. ते लिहिता का तुम्ही? सुरुवातीला ऍक्टिंग होते. ऍक्टिंग कोण होते ज्यावेळेस निवड करायची होती, तर ग्लेडविन जेब हे ऍक्टिंग प्रमुख होते किंवा ऍक्टिंग महासंचालक होते. ग्लेडविन जेब. अजून प्रश्न आला नाही पण कदाचित येऊ पण शकतो. युनायटेड नेशन एकदम डिटेल मध्ये करायचं आपल्याला. युनायटेड नेशन वर 3 ते 4 प्रश्न फिक्स असणार आहेत. पहिले कोण होते, ट्रेगवेल आहे. ट्रॅगवे लाय, ट्रॅगवे लाय हे पहिले महासचिव आहे. वर महासचिव असे टाका. हे नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री कामगार मंत्री होते, नॉर्वेचे होते. यांनी राजीनामा दिला पुढे. थोडे थोडे वैशिष्ट्य पण सांगतोय, ते पण लक्षात ठेवा. दुसरे डॅग हॅम्स्कर जोल्ट यांचा पदावरच मृत्यू झाला. पदावर असताना हे मृत्यू. डॅग डॅग हॅम्स्कर जोल्ट. दुसरे दुसरे
यांना नोबेल पुरस्कार मिळाला, नोबेल पीस मिळाला, नोबेल शांतता पीस. स्वीडिश भाषेतलं नाव आहे त्यामुळे ते तसं वाटतंय. स्वीडनचे होत्या, स्वीडन. तिसरे जे होते ते युथांट, युथांट. हे म्यानमार भाषेतलं नाव आहे यांचं. बर्माचे होते त्यावेळेस, बर्मा, म्यानमार. हे पहिले यूच्या बाहेरचे, म्हणजे पहिले आशियाई होते. चौथे जे ते वाईल्ड हॉर्स, वाईल्ड हॉर्स. हे जे होते ते ऑस्ट्रियाचे होते, ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया पण युरोपमध्येच आहे, ऑस्ट्रिया. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया. पाचवे कोण होते? काउलर. हे पेरूचे होते, पेरू. पेरू साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट मध्ये येतो. सहावे जे होते ते बुट्रोस गणी, बुट्रोस, बुट्रोस गणी, इजिप्त. सर्वात कमी कार्यकाळ मिळाला. युथांट आहे ते सर्वाधिक काळ, 10 वर्ष 2 महिने भेटले त्यांना. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, पण आपल्याला आउट ऑफ मार्क पाडायचे. वर्ल्ड ऑफ किंवा वर्ल्ड होम पण म्हणते ना, वेगळ्याच भाषेत उच्चार आहे त्यांचा. ऑस्ट्रियन, स्वीडिश लँग्वेज मध्ये नाव आहे त्यांचं. सातवं कुठले? कोफी अन्नान. तुम्ही बरेच वेळा यांचं नाव ऐकलं असेल, कोफी अन्नान. त्यांना पण नोबेल शांतता मिळालाय. आठवे होते बान की मून. आणि हे कुठले होते? कोफी अन्नान घानाचे होते, घाना, घाना, आफ्रिका. आठवे बान की मून, साऊथ कोरिया. 9वे तर बघितलं, अँटोनियो गुटेरेस, पहिले राष्ट्रप्रमुख आहेत ते, युएनचे महासचिव झाले. पोर्तुगलचे माजी राष्ट्रप्रमुख आहेत ते. 9वे, 9वे हे नाही, हे बान की मून आहेत, साऊथ कोरिया. कोफी अन्नांना नोबेल मिळाला शांततेसाठी.
झालं. पुढे जाऊया आता जसं आपलं मंत्रिमंडळ असतं तसं हे सिक्युरिटी काउन्सिल असतं. सगळे निर्णय घेण्याचा अधिकार सिक्युरिटी काउन्सिलकडे आहे. संयुक्त राष्ट्राच्या कार्यकारिणीसारख्याचं काम आहे, निर्णय घेणारी संस्था आहे. जसं मंत्रिमंडळ निर्णय घेतं तसं सिक्युरिटी काउन्सिल निर्णय घेतं. जगाच्या शांततेची जबाबदारी या सुरक्षा परिस्थितीवर असते. त्या संदर्भात संधीत फार मोठ्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत युएनच्या चार्टरमध्ये. जागतिक शांततेला आणि सुरक्षिततेला जे धोका पोहोचवणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरची दखल सुरक्षा परिषद घेते. संयुक्त राष्ट्राचे प्रशासन व्यवस्थापन सदस्यत्व संधीतील दुरुस्ती आर्थिक तरतुदी ह्याच्यामध्ये सुरक्षा परिषदेचा निर्णय महत्वाचा आहे, कारण ह्याला वेटो पॉवर आहे. आता दुसऱ्या मध्ये जिंकलेले राज्य देश कोणते आहेत तर अमेरिकेनं ओढ घेतली, त्यामधील पूर्ण जो त्याचं चेंज आहे युद्धाचं जे अंत आहे विजय पराजय ते बदलला. आणि रशिया ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स त्यासोबतच चीन हे आधीपासून लढत होते. तर हे 5 कायम सदस्य असून 10 निर्वाचित सदस्य, हे 5 कायम आहेत, परमनंट आहेत. भारताच्या परमनंट मेंबरशिप मध्ये सगळ्यात जास्त विरोध करणारा देश चीन आहे. तर जे बाकीचे आहेत त्यांची 2 वर्षासाठी निवड केली जाते. सुरक्षा परिषदेत प्रत्येक सदस्याला एक मत असते. मात्र या कार्यपद्धतीखेरीज अन्य सर्वसाधारण विषयावर निर्णयासाठी 9 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. मात्र त्याच्यामध्ये 5 कायम सदस्याची संमती आवश्यक आहे. त्या 9 पैकी 5 जण असलेच पाहिजे. 5 जणांपैकी एकाला सुद्धा नाही म्हणलं तर वेटो पॉवर आहे त्यांच्याकडे. शांतता सुरक्षितता असेल, सदस्यत्व असेल, चिटणीसाची निवड असेल, त्या 9 सदस्यामध्ये 5 कायम सदस्यांचा समावेश असलाच पाहिजे. या प्रकारच्या 5 कायम सदस्य राष्ट्रांच्या एकमताच्या संदर्भात वेटो किंवा नकाराधिकार किंवा रोधाधिकार बफर किंवा त्यांना वेटो पॉवर प्राप्त झालेला आहे. एखादा निर्णय कार्यपद्धतीशी निगडीत आहे का नाही या बाबतीत सुद्धा नकाराधिकार या 5 मेंबरला आहे. म्हणजे एकंदरीत नाही म्हणलं तर त्याच्या बाबतीत नकाराधिकार वापरला तर तो निर्णय फेटाळण्यात येतो. म्हणजे त्याचं महत्व म्हणजे पूर्ण युनायटेड नेशन या 5 लोकांकडेच अधिकार केंद्रित झालेले. मात्र जसं संसदेमध्ये आपल्या बऱ्याच गोष्टीची व्याख्या नाहीये तसंच नकाराधिकार या अर्थाचा शब्द कुठेही केलेला नाही. मात्र जे कंडिशन दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला कळतं की वेटो पॉवर अस्तित्वात आहे. प्रत्यक्षात किंवा स्पष्टपणे नकाराधिकार असा शब्द कुठेच वापरलेला नाही, मात्र आपल्याला अर्थ निघतो त्यातून. बघा मी मुद्दामून फोटो दिलाय, यांच्या टोपीचा कलर निळा असतो. सत्तर पेक्षा जास्त वर्ष झाले, आता 75 वर्ष पूर्ण झाले त्याला. 75 वर्ष आहे, त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. अमृत महोत्सव आहे, माझ्यावर प्रश्न येऊ शकतो. कधी स्थापना झाली? 2023 काय 75 वर्ष आहे. एकोणीसशे 88 ला नोबेल प्राप्त झालाय, हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. नोबेल पीस प्राइज. आता इकोसॉक जे आहे ना ते बऱ्याच ज्या उपसंस्था आहेत त्यांना कंट्रोल करते किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवते. त्या सगळ्यांची पॅरेंट ऑर्गनायझेशन इकोसॉक आहे. इकोसॉक खूप महत्वाचे. आपण जनरल असेंब्ली बघितली, त्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल बघितली, आता इकोसॉक बघतोय. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यात सुसंवाद स्थापित करण्यासाठी या परिषदेची निर्मिती झालेली आहे. सदस्य 54 आहेत. आमसभेकडून 3 वर्षासाठी निवड केली जाते. भारताची 2022 ते 24 साठी निवड झालेली आहे. दर 3 वर्षाला इकोसॉक मध्ये सदस्य पाठवले जातात. टोटल 54 सदस्य आहेत. चोपन्न भागिले 3 म्हणजे किती? 18 सदस्यांची दरवर्षी निवड केली जाते. म्हणजे आपल्या कसं विधान परिषदेत किंवा राज्यसभेत दर 1/3 सदस्य निवृत्त होतात, तसंच सिस्टम याच्यामध्ये आहे. प्रत्येक सदस्य राष्ट्राला एक मत असतं आणि परिषदेचे निर्णय सध्या बहुमताने घेतले जातात. जरी त्याची बैठक वर्षातून एकदा असते तरी त्याचं काम कॉन्फरन्स, आयोग, अभ्यास गट असं कंटिन्यू चालू असतात.
विकसनशील राष्ट्र असतील त्यांच्यासाठीचे राजकीय क्षेत्रावरील समस्येची सोडवणूक करणे हे तुझं काम आहे. त्यामध्ये स्त्रियांची समस्या असतील, लोकसंख्येची समस्या असेल, मानवी हक्क असेल, अंमली पदार्थाची तस्करी असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, अज्ञात दारिद्र्य असेल, दहशतवाद असेल, म्हणजे पॉलिटिक्स सोडून बाकीचे जे विषय आहेत, सामाजिक, कल्चरल असतील, सोशल असतील, तर इकॉनॉमिक आणि सोशल जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम इकोसॉफ्ट करते. काही गैरशासकीय संघटनांना त्यांनी सल्लागार दर्जा दिलेला आहे. एनजीओचे जे इनपुट्स आहेत खूप महत्वाचे. 1945 पर्यंत 41 एनजीओना सल्लागार दर्जा बहाल करण्यात आला होता. 92 पर्यंत तो 700 पर्यंत गेला आणि सध्या 5000च्या वर या संघटनांना सल्लागारचा दर्जा दिलेला आहे. आता ट्रस्टीशिप काउन्सिल सध्या ही कालबाह्य झालेले आहे. कारण काही देश जे होते आधीच्या काळात, ज्यावेळेस युनायटेड नेशनची स्थापना झाली तर भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, इंडोनेशिया यासारखे मोठे मोठे देश पारतंत्र्यात होते आणि ते आर्थिकदृष्ट्या मागास पण होते. त्यामुळे त्यांचं जे पालकत्व ते घेण्याचं काम युनायटेड नेशनने केलं होतं आणि त्यासाठी खास ट्रस्टीशिप काउन्सिल नावाची संघटना स्थापन केली होती. आता त्या परिषदची सुधारित आवृत्ती होती, सर्वांना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्या आणि प्रत्येकाची पारतंत्र्यातनं सोडवणूक करा, अशी मागणी या परिषदेची होती. आणि अमेरिका त्याला लीड करत होतं, तर अमेरिका स्वतः काही काळ पारतंत्र्यात राहिलं होतं. आता जे मागासलेले परावलंबी आहेत त्यांना स्वतंत्र राष्ट्र करणे आणि त्यांना सक्षम करणे, कालांतराने त्यांना स्वातंत्र्य देणे आणि त्या प्रदेशाचे विस्तृत्व म्हणून, म्हणजे जोपर्यंत त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत त्यांचं ट्रस्ट म्हणून काम करणं याची जबाबदारी या विश्वस्त सूत्रामागे होती. सदस्य संख्या निश्चित नव्हती, मात्र 1994 नंतर बरेचसे देश आहेत ते स्वतंत्र झालेले आहेत आणि जे काही थोडे मोठे राहिले होते, गद्दाफी सारखे, सद्दाम हुसेन सारखे, त्याच्या प्रमुखाला तिथल्याच देशातल्या जनतेने मारलं आणि लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे वेगळ्या ह्याच्यामध्ये आयसीजे आपण म्हणणार पुढं. आता सेक्रेटरिएट जसं मंत्रालय असतं मंत्रिमंडळाला मदत करण्यासाठी, तसं सेक्रेटरिएट हे प्रशासकीय व्यवस्थापनासाठी खूप महत्वाचं आहे. जे महासचिव असतात ते त्याचे प्रमुख असतात, त्याच्यामध्ये बरेचसे कर्मचारी काम करतात. त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक चिटणीस असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याच्यामधून ते निवडले जातात. या सहा घटकाच्या संयुक्त राष्ट्राने वेळोवेळी स्थापन केलेल्या स्पेशलाइज्ड एजन्सी त्या व्यवस्थेचाच भाग आहेत. आता स्पेशलाइज्ड एजन्सी कोणत्या, तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही लक्ष द्या किंवा अंडरलाईन वगैरे करायचं असेल तर करा. IBRD जी स्थापना आहे 1944-45 असं 2 दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, कारण ती स्थापना करताना 44ला परिषद बनली, अस्तित्वात ते जे IBRDच्या वेगवेगळ्या संस्था आहेत ते वेगवेगळ्या टायमाला अस्तित्वात आलेले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 1945ला IMF, या दोन्ही जे आहेत त्या ब्रिटन वुड्स परिषदेच्या अंतर्गत तयार झालेले आहेत. त्यांना ब्रिटन वुड्स सिस्टर असं सुद्धा म्हटलं जातं IBRD आणि IMF ला. त्यानंतर FAO फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे, त्यासोबत IFAD पण आहे, इंटरनॅशनल फूड अँड ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. ह्याची स्थापना जी आहे ना ते 1977 ला झालेली आहे आणि दोन्ही रोमलाच आहेत. फूड ऍग्रिकल्चर आलं की रोम म्हणायचं. फूड आणि ऍग्रिकल्चर आलं की रोम. फूड अँड ऍग्रिकल्चर सोडून बाकीचे तो ओ आहे ना ते बऱ्यापैकी जिनेवाला आहे. ओ हे ट्रिक सांगतोय, केअरफुली वापरा पण ट्रिक. FAO वगैरे असेल किंवा IFAD असेल, अन्न असेल तर तिथं रोम आहे. इतर ज्या ओ आहेत त्या बऱ्यापैकी जिनेवाला आहे, बऱ्यापैकी म्हणतो सगळ्याच नाही. बाकी तुम्हाला लक्षातच ठेवायचे. युनेस्को पॅरिस लक्षातच पाहिजे. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक पॅरिस हे आधीच या सगळ्या गोष्टींचं केंद्र आहे. म्हणजे जगामध्ये, म्हणजे भारतामध्ये जसं गोवा फेमस आहे तसं जगासाठी पॅरिस फेमस आहे. तर संयुक्त राष्ट्राचा शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक तिचं केंद्र पॅरिस आहे, 1945 ला स्थापना आहे. ILO कुठं आहे, जिनिवामध्ये 1919 ला स्थापना आहे. आरोग्य संघटना WHO जिनिवा 1948 ला. आंतरराष्ट्रीय
नागरी उडान मॉन्ट्रियल कॅनडा 1947 ला. नंतर युनायटेड पोस्टल युनियन हे बर्न आहे, पोस्ट बर्न हे लक्षात ठेवा. आणि टेली कम्युनिकेशन जे असेल ते जिनिवाला आहे. त्यानंतर WMO जिनिवा, विपो जिनिवा. फक्त काय ते नागरी उडान वगैरे लक्षात ठेवा, नाहीतर ओ म्हणून तुम्ही ह्याला पण जिनिवा लावा. इथं यू असून सुद्धा इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन ऑर्गनायझेशन हे सुद्धा जिनिवालाच आहे. त्यानंतर IMO सागरी लंडनला आहे, कारण आधीपासून आहे ना लंडनचा आरमार आणि फ्रान्सचा आरमार खूप प्रसिद्ध होता. आरमार म्हणजे काय, त्याची नेव्ही, रॉयल नेव्ही हे खूप फेमस होती ब्रिटिशांची, आणि त्या जीवावर त्यांनी वसाहती स्थापन केल्या. त्यामुळं आधीपासून त्या सगळ्यांचं केंद्र लंडन राहिलेलं आहे, लंडन UK. युनिडो हे व्हिएन्नाला आहे. जागतिक पर्यटन संघटना आहे ना, बऱ्याच ठिकाणी 1974 दिले, वेबसाईटवर हे लिहिलेलंच नाही. वरच्या ज्या संघटनाची जी स्थापना दिलेली आहे ना, ती तुम्हाला विकिपीडियावर वेगळे आढळेल, पण हे सगळे मी त्या वेबसाईटवरून घेतले, त्या संघटनेच्या अबाउट अस मधलं. बरेचसे मार्केटमधले पुस्तक असतील दुसरे, त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी विकिपीडियावरून घेतलेल्या आहेत. मात्र आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्या त्या वेबसाईटच्या अबाउट अस वरून घेतलेल्या आहेत, कारण उद्या तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर अबाउट अस हे सगळ्यात खात्रीलायक आहे. डायरेक्ट वेबसाईटवरून त्याची स्थापना घेतलेली आहे. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद UNCTAD. आता युनायटेड नेशनने स्वतः ट्रेड डेव्हलपमेंटसाठी 1964 मध्ये एक संस्था स्थापन केली. ह्याचं काम काय होतं, व्यापारच बघा. जे श्रीमंत व्यापारी ते थोडं एज घेऊन जातात, तसं श्रीमंत देश व्यापारात पुढे होते. त्यामध्ये जर विकसनशील देशांच्या हित संबंधाचं रक्षण करायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या हित संबंधांना प्रोत्साहन देणारी एक आंतर सरकारी संस्था असावी. आंतर सरकारी हे लक्षात ठेवा, इंटर गव्हर्नमेंटल आहे. ह्याचे जे सदस्य असतील ते सरकारच असतील. जसं युनायटेड नेशनला तुम्हाला सदस्यत्व घेता येते का, नाही घेता येत, देश असते तिथं सदस्य. तशी ही पण इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. त्याचं मुख्यालय कुठे आहे, UNCTADचं जिनिवाला आहे. WTOचं कुठे आहे, WTOचं कुठे आहे, जिनिवालाच आहे. 195 देश सदस्य आहेत. आता ही आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत होता आणि विकसनशील देशाच्या स्थानाविषयी चिंता निर्माण झाली होती. विकसनशील देश मोठ्या प्रमाणात आयात कर वगैरे लावायचे, त्यामुळे ते व्यापारात सहभागीच होत नव्हते. त्यांच्या हित संबंधाला रक्षण करायचं नावासाठी असलं तरी पण रक्षण कोण काय करत नाही, कारण हे भांडवलशाही देश आहेत. त्यांना काही विकसनशील देशाचं पडलं नाही, त्या देशातल्या गरिबांचं पडलं नाही तर विकसनशील देशाचं काय पडणार आहे. त्यामुळे फक्त नावाला गोंडस नावं देऊन तयार केलेल्या संस्था आहेत. WTO असेल, UNCTAD असेल, हे सगळं एकदम त्यांनी वीक ठेवलेले. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काय बदला घ्यायचा असेल तर तुम्हीच त्यांच्यावर कर लादायचे असं सांगितलं. गरीब जी व्यक्ती आहे तो श्रीमंताचा कधीच बदला घेऊ शकत नाही, तसं गरीब राष्ट्र आहे ते श्रीमंताला कधीच अडवू शकणार नाहीत. जशा तरतुदी युनायटेड नेशनच्या चार्टरमध्ये तशा तरतुदी WTO मध्ये नाहीत किंवा UNCTAD मध्ये नाहीये. मात्र WTO जे आहे त्याचा युनायटेड नेशनशी कोणताही संबंध नाही. जर युनायटेड नेशनची व्यापारासंदर्भातली संघटना विचारली तर UNCTADच लिहायचं. ही जी आता आपण बघतोय UNCTAD हीच आहे. WTOचा आणि युनोचा काही संबंध नाही, हे लक्षात ठेवा. आता ही काय करते, सदस्य राष्ट्रातील नागरी समाज, सिव्हिल सोसायटी, या अण्णा हजारे सारखे असतील किंवा अरविंद केजरीवाल सारखे. आता अरविंद केजरीवाल पक्का पॉलिटिशियन झालेला आहे, नावानुसार आहे, तो पद पण घेतले. अण्णा हजारे पण एक प्रकारचे पॉलिटिशियन आहेत, मात्र त्यांना समाजसेवक म्हणून आपण ओळखतो. तर ते सिव्हिल सोसायटीचे भाग आहेत. सिव्हिल सोसायटी म्हणजे काय, तर जे जागरूक असतात, NGO असतील किंवा मग दबाव गट असतील, त्याच्या मार्फत किंवा समाजसेवेच्या मार्फत ऍक्टिव्ह असतात, त्यांना एक व्यासपीठ किंवा त्यांच्यासोबत संवाद साधणे हे त्यांचं एक उद्दिष्ट आहे. तसं बैठकीत चाललेल्या चर्चावर वाटाघाटी ज्या असतील UNCTADच्या त्या सुरळीत चालतील. विकसनशील देताना टेक्निकल सपोर्ट द्यायचा. आणि संयुक्त राष्ट्राच्या इकोसॉकच्या अंडर ही परिषद काम करते, इकोसॉकच्या अंडर.
या परिस्थितीचे महत्वपूर्ण कार्य कोणते आहेत? तर महासचिवांच्या नेतृत्वाखालील 5 विभाग आहेत. आफ्रिका आणि कमी विकसित देश यांच्यासाठी विशेष विभाग. जसं आपण शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, तसं आफ्रिकेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासोबतच जागतिकीकरण आणि विकास धोरण, गुंतवणूक आणि उपक्रम, इन्व्हेस्टमेंट आणि काय प्रोजेक्ट असतील, इंटरनॅशनल ट्रेड, वस्तू विभाग, तंत्रज्ञान आणि रसद विभाग, टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस. अंकटनची 15वी परिषद 2021 मध्ये झाली होती. बार्बाडोस या देशाच्या ब्रिज टाउन या शहरात झाली होती. त्याच्यामध्ये शाश्वत विकासाचा पुरवठा म्हणजे पाठपुरावा करणे वगैरे काय काय सांगितलं होतं. बाकी युएनच्या अधिक माहिती या क्यूआर कोडवर स्कॅन करून बघा. सध्या ते हायलाइटेड जे असतील त्यावेळेस तर प्रश्न काढणाऱ्यांसाठी ते महत्वाचे आहे. आता युएनडीपी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम हा संयुक्त राष्ट्रातर्फे चालवण्याचा एक डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. आता युएनडीपी आपल्याला कशासाठी ओळखीचं झालं? एचडीआय मुळे. एचडीआय युएनडीपी जास्त फेमस झालेला आहे. 177 देशामध्ये देशाच्या नागरिकांचं राहणीमान सुधारणे. आता यासाठी आर्थिक सामाजिक परिस्थितीच्या अंतर ते काम करते. म्हणजे सगळे जे काम आहेत युनायटेड नेशनचे ते इकोसॉकच्या अंतर चालतात, हे लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्राचे त्याच्यानंतर झालेलं नाही. त्यामुळं मी अंकटचं असं काय नाही, 4 वर्षानंतर एकदा होते. सहसा 4 वर्षानंतर एकदा होते. त्याच्यामध्ये 15व्या चतुर्वार्षिक परिषद असं लिहिलं, साधारण 4 वर्षानंतर होते. पण ह्याच्यामध्ये तुम्ही असं मागचे जास्त पाठ करू नका, कारण हे बरेच संस्था आहेत त्याच्या सगळ्या परिषदा तुम्हाला पाठवणार नाहीत. ब्रिक्सच्या पाठ करायचे आपल्याला, एशियनच्या पाठ करायचे आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नका पाठ करू. मी जेवढे सांगतोय सार्कच्या पाठ करायचे तेवढेच पाठ करा, परत कन्फ्युजन होईल जास्त. मी काय सांगत होतो तुम्हाला, तर आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीच्या ते अखत्यारीत येते. युनायटेड नेशनचे जे महत्वाचे 5 अंग आहेत त्यामध्ये पहिलं जनरल असेंब्ली. जनरल असेंब्लीचं काम तुमच्या डोक्यात आलं. साधारण विशेष बहुमत कधी लागतं की महत्वाचे प्रश्न, बाकी साध्या बहुमताने ते निर्णय घेतला. त्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल. सिक्युरिटी काउन्सिल मध्ये 5 जणांनी मतदान दिलंच पाहिजे. त्यासोबतच टोटल 9 जणांनी सहमती दिली पाहिजे. सिक्युरिटी काउन्सिल कायदा सुव्यवस्था असेल, नवीन सदस्य घ्यायचे असेल, महासचिवाची निवड असेल त्याच्यावर काम करतं. तिसरा जो टप्पा आहे तो इकोसॉक आहे, आर्थिक आणि सामाजिक परिषद. या आर्थिक सामाजिक परिषदेअंतर्गत सगळ्या संस्था काम करतात. इकॉनॉमिक सोशल अँगल मध्ये जे युनायटेड नेशनचं काम आहे ते इकोसॉक अंतर्गत चालते. नंतर पुढचं ट्रस्टीशिप काउन्सिल जी सध्या डेट झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे काय, तर आयसीजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ते आपण नंतर बनवणार. तर आता युनायटेड नेशन तुमच्या डोक्यात आले असेल. 5 जे त्याचे अंग आहेत त्याच्या अंतर्गत काम करते, आणि त्याच्या अंतर्गत अजून बऱ्याच संस्था आहेत खाली, ते इकोसॉकच्या अधीनस्थ आहेत. समजतंय? त्याचे जे 5 भाग आहेत त्यात इकोसॉक मधनं खालचे वेगवेगळे फाटे फुटत आहेत. युएनडीपीची स्थापना 1965 ला झालेली. मुख्यालय न्यूयॉर्क शहरात आहे. हेल्थ कार्ड त्याच्या मुख्य होत्या. आर्थिक आणि सामाजिक परिषद ही त्याची पालक संस्था. आता तुम्हाला कधीच कन्फ्युजन राहणार नाही. इकोसॉक लिहून टाकायचं पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणल्यावर. बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे, 1 लाईनर मल्टी लाईनर, इकोसॉक लिहून टाकायचं तिथं. आता हा जो कार्यक्रम आहे तो संपूर्णपणे सदस्य देशांनी ऐच्छिक देणग्यामधून दिल्यानुसार चालवला जातो. दारिद्र्य निर्मूलन असेल, HIV असेल, रोगाचं उच्चाटन असेल, लोकशाहीचा प्रसार असेल, मानवी हक्कासाठीचा लढा असेल, या सगळ्या परियोजना युएनडीपी मार्फत चालवल्या जातात. इथे काय युएनडीपी जे गरिबी निर्मूलन असेल किंवा शाश्वत विकास असेल त्या अँगलमध्ये काम करते. युएनडीपी ना काही उद्दिष्ट घोषित केले आहेत. आता हे लक्षात लगेच राहणं अवघड आहे. अशा ट्रिक वगैरे तुम्ही काय गोष्टी वगैरे पाठ करता त्यासाठी, पण तरी ते शाश्वत नाही लक्षात राहण्यासाठी. सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं काय, दारिद्र्य आणि उपासमार. त्यांनी ते 1 नंबरला घेतलं. गरिबी आणि उपासमार हे त्यांनी पहिल्यांदा घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा महत्वाचं काय असतं, शिक्षण. ते लगेच त्यांनी दुसऱ्यांदा घेतलेलं आहे. गरिबी उपासमार कीवर्डच फक्त लिहा. दुसऱ्याला काय शिक्षण, तिसऱ्याला काय लिंग, चौथ्याला काय बालमृत्यू. आता बालमृत्यू कमी केलं, लिंग समानता आणण्यासाठी काय करावं लागेल,
बालमृत्यू कमी करावे लागतील. गरिबी दूर करण्यासाठी काय करावं लागेल? शिक्षण द्यावं लागेल. शिक्षणामध्ये लिंग समानता पाहिजे. लिंग समानता आणण्यासाठी बालमृत्यू कमी करायला पाहिजे. बालमृत्यू कमी करण्यासाठी माता आरोग्य सुधारणा घडवले पाहिजे. माता आरोग्य, आता माता आरोग्य असेल ते इतर रोग असेल, धनुर्वात असेल, मलेरिया असेल, HIV असेल, याच्याशी निगडत आहे. त्यामुळे HIV, मलेरिया हे 6 नंबरला आहे. 7 नंबर सगळ्यात शेवटचे दोन आहेत, ते पर्यावरणाची शाश्वतता आहे, आणि 8 नंबर सगळ्यात शेवटचं असतात. आता जे MD जे 8 आहे त्यातलं सगळ्यात 8वं जे असणार आहे ते पार्टनरशिप असणार आहे, जागतिक भागीदारी. तिकडे 17 आहेत, ते 17वं भागीदारी संदर्भात आहे दोन्हीकडे. मात्र आता फरक काय बघा, हे MD जे होतं ते 2000 ला आले आणि 15 पर्यंत पूर्ण करायचे होते. 15 नंतर मग SDG आले, ते न्यूयॉर्क परिषदच आहे, दोन्हीकडे पण न्यूयॉर्क परिषद आहे, हे लक्षात ठेवा. MDG सुद्धा न्यूयॉर्क परिषद आणि SDG सुद्धा न्यूयॉर्क परिषद, याच्यावर प्रश्न येऊन गेला. आता जे आधी एक होते ते सेपरेट केले. आधी एक मध्येच दिलं होतं ना MDG मध्ये, हे 1 आणि 2 वेगळे केले. 3 मध्ये लगेच त्यांनी आरोग्य आणलं, शिक्षण काढून टाकलं, शिक्षण खाली घेतलं, आरोग्य शिक्षण उलट केलं. त्यानंतर लैंगिक समानता. आता 6 नंबरला स्वच्छ पाणी आहे. 7 नंबर 007 पॉवर, 007 पॉवर असेल. त्यानंतर आर्थिक वाढ. 8 नंबर का 8 ग्रोथ. आता 007 म्हणजे जेम्स बॉन्ड, तिथं पॉवर लिहिलं तर लक्षात राहील. 2008 मध्ये आपली ग्रोथ खूप जास्त चांगली होती, मनमोहन सिंग होते, अर्थतज्ञ पंतप्रधान होते, त्यावेळेस आपले आर्थिक ग्रोथ जी खूप चांगली होती, त्यामुळे 8 ला ग्रोथ असं लक्षात ठेवा. 9 ला पायाभूत सुविधा आहेत. 10 ला असमानता कमी करणे, 10 इनइक्वेलिटी. टेनचं EN इनइक्वेलिटीचं EN. आता 11 1-1 काय काय 1-1 शहर आणि मानवी विकास, मानवी समाज, यांचा शाश्वत विकास. 12 मध्ये काय जबाबदारी पूर्ण उपभोग आणि उत्पादन करायचे. तर 13 एन्व्हायरमेंट चेंज आहे, खूप महत्वाचा आहे. क्लायमेट चेंज, क्लायमेट एन्व्हायरमेंट चेंज. 14 मध्ये पाण्याखाली आहे, पाण्याखाली असलेलं संसाधन, आणि 15 मध्ये काय जमिनीच्या वर. 16 मध्ये शांतता आणि प्रभावी संस्था आहेत. सतरा शेवटचं काय असतंय? भागीदारी असते. तसं आपल्या थेट सिलेबसला नाहीये, पण विचारलेलं आहे, आणि प्रिलिमला विचारण्याची शक्यता जास्त आहे. प्रिलिमला बऱ्याच वेळा विचारलं जातं. आता संघटना असल्यामुळे तुम्हाला जास्त फॅक्ट आहेत, त्यामुळे थोडं जरा गरगरल्यासारखं, चक्कर आल्यासारखं होईल बऱ्याच वेळा, कारण मला पण होतं एवढं सगळं हे करून फॅक्ट एका ठिकाणी घेऊन. तुम्ही तर बरेच जण 1 वर्षानंतर करत असाल, गेल्या वर्षी मेहनत दिल्यानंतर, किंवा पहिल्यांदा काय जण करत असतील. जे पहिल्यांदा करत असतील उलट त्यांना लोड येणार नाही, त्यांच्यासाठी सगळं इंटरेस्टिंग आहे. पण ज्यांनी आधी बऱ्याच वेळा वाचले त्यांना त्या गोष्टी सॅच्युरेट होतात. हे सगळं 2030 पर्यंत पूर्ण करायचं ठरवलं होतं. आता पुढे आपण युनिसेफ बघितलेले ऑलरेडी. स्थापना कधी? 11 डिसेंबर 1946. मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क शहर. प्रमुख कोण आहेत? आपण बघितलं होतं, कॅथरीन रसेल आहेत. स्पेशल एजन्सी आहे जगभरातील लहान मुलांना अन्न आणि आरोग्य सेवा पोहोचवणे. खरं तर युनिसेफ जे आहे ते इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड, आणि युद्धाचा जो सगळ्यात जास्त अफेक्ट होणारा चेहरा असतो तो बालकांचा आणि महिलांचा असतो. त्यापैकी बालकांना ते युद्धातलं रक्षण करणे, युद्धात जे सापडलेले बालक आहेत त्यांच्यासाठी इमर्जन्सी मध्ये रक्षण करणे, त्यासाठी युनायटेड नेशनचा चाइल्ड इमर्जन्सी फंड स्थापन केला होता, आणि परत तो कायमस्वरूपी अस्तित्वात राहिला. हे मी तेच दिले खाली. पोलीस डॉक्टर लुडविग रॉजर्समन यांना युनिसेफचे संस्थापक ओळखले जाते.
लुडविक रॉजेचमन यांचं नाव लक्षात ठेवा, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टी बोलवच्च्या नाही. बालकाचे आरोग्य सुधारणे, डे केअर वगैरे माहितीच आहे तुम्हाला. कार्यकारी मंडळ असतं ते इकोसॉकच्या अंडर काम करतं. काही जरी असेल तर ते इकोसॉक, जर डेव्हलपमेंट असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल तर इकोसॉक बिनधास्त लिहायचं. बाकी कोण करू शकत नाही का. या 5 संस्था आहेत, इकोसॉकच करणार आहे. त्यामध्ये जवळपास 36 सदस्य असतील. तर युनेस्को, एशियाटिक लायब्ररी जी आहे ना, त्यासारखी बिल्डिंग एशियाटिक लायब्ररीची सेम अशी बिल्डिंग आहे. ते गोविंदा आणि अमिताभ बच्चनचा कुठला तर मूवी आहे, त्याच्यामध्ये ते बडे मे छोटे मे, ते या ठिकाणची शूटिंग घेतलेले आहे. त्या आतमध्ये हिरा ठेवलेला असतं ते चोरतं. अशाच टाईपची बिल्डिंग आहे. युनेस्कोचा जसा लोगो आहे ना, तशी तुम्ही जर साऊथ मुंबईला गेला असेल तर आरबीआयच्या जवळ ते लायब्ररीची बिल्डिंग आहे, रॉयल एशियाटिक सोसायटी. तर हे ग्रीक किंवा तिकडच्या साईडच्या कल्चरनुसार हे बिल्डिंग बांधलेले असतात. त्याचं मुख्यालय पॅरिसमध्ये. आर्थिक आणि सामाजिक परिषद ही इकोसॉकची पॅरेंट ऑर्गनायझेशन असणार, सगळ्यांची पॅरेंट ऑर्गनायझेशन इकोसॉक असणार आहे. युनेस्कोची स्थापना 1945 ला लीग ऑफ नेशनच्या बौद्धिक सहकार्यावर आंतरराष्ट्रीय समितीचा उत्तराधिकारी. तिथं असं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज असते किंवा इंटेलेक्च्युअल कॉर्पोरेशन असेल, त्यांच्या कोऑपरेशनसाठीची जी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन झाली होती, त्याच्या पुढं ही कायम अस्तित्वात राहावी, त्यामुळे युनेस्कोची स्थापना करण्यात आली. ते डायलॉग असतील किंवा शांतता, शाश्वत विकास असेल, मानवाधिकार असेल, या संदर्भात काम करते. त्यामध्ये शिक्षण असेल, विज्ञान असेल, सामाजिक मानवी विज्ञान असेल, संस्कृती असेल, दळणवळण असेल. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. ई काय एज्युकेशनल, एस काय सायंटिफिक, सोशल नाहीये, सायंटिफिक आहे, हे लक्षात असू द्या. इथं तुम्ही सोशल लिहू शकताय चुकून, तर महत्वाचं इथं सायंटिफिक लक्षात ठेवणं. त्यानंतर इथं काय कल्चरल आहे, इकॉनॉमिक, सायंटिफिक आणि कल्चरल. बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकलेला आहे लॉंग फॉर्मचा. साक्षरता असेल, तांत्रिक असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, सांस्कृतिक असेल, त्या सगळ्या प्रकल्पाची अंमलबजावणी इकोसॉक अंतर्गत केली जाते. आता बघा 1950चा काळ आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशांतता होती. दुसऱ्या महायुद्धानंतर बरेच देश स्वतंत्र होत होते आणि शरणार्थींना असायलमची गरज होती. त्यासाठी युनायटेड नेशनच्या अंडर एक युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज UNHCR ची स्थापना करण्यात आली. मुख्यालय जिनिवामध्ये आहे. फिलिपो ग्रांडी हे जे मुख्य आहेत. पितृसंस्था कोणती असणार आहे, इकोसॉक. UNHCR ची स्थापना 14 डिसेंबर 1950 ला झाली. आधीची जी युनायटेड नेशन रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन ऍडमिनिस्ट्रेशन होती, त्याची जागा त्यांनी घेतली. हे पण नाव लक्षात ठेवा. UNHCR कशा अंतर्गत तयार झालेले, इकोसॉकच्या अंतर्गत. आणि आधीची जी युनायटेड नेशनची रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन ऍडमिनिस्ट्रेशन होती, त्याची जागा या UNHCR ने घेतली होती. निर्वासितांचं संरक्षण करणे आणि जगभरातील निर्वासितांच्या समस्यांचे निराकरण करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय कारवाई असेल त्याच्यामध्ये समन्वय साधणारी ही संस्था आहे. निर्वासितांच्या हक्काचे आणि कल्याणाचे रक्षण करण्याचं काम करते. त्याचा तो प्राथमिक उद्देश आहे. म्हणजे आता काय असेल तर मायदेशी परतण्यासाठी, स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी, तिसऱ्या देशात पुनर्वसन करण्यासाठी, त्यासोबतच प्रत्येकाला आश्रय मिळावा आणि सुरक्षित आश्रय घेण्याचा अधिकार असावा, हे सगळे जी भूमिका आहे ती UNHCR पार पडते. 1951च्या युनायटेड नेशनच्या वेगवेगळ्या करारांतर्गत निर्वासितांच्या व्याख्येत सुद्धा विस्थापित व्यक्तींना संरक्षण देण्याची जी भूमिका आहे ती घेण्यात आली होती. आता कुठं कुठं अशांतता आहे तर अफगाणिस्तान, इराक, लेबनॉन असेल, दक्षिण सुदान असेल, चाड असेल, दॉर्फर असेल, कांगो असेल, केनिया असेल, तर तिथं निर्वासितांसाठी शिबिरामध्ये मदत आणि सेवा प्रदान करते. या UNHCR ला 54 आणि 81 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन 26 मे 2001 ला त्याची जरी स्थापना झाली असेल तरी पण आधी AU च्या जागी OAU होते जे. त्याचं रूपांतर ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन 2001 मध्ये करण्यात आलं.
फक्त त्याच्यामध्ये काही बदल करून नाव बदललं, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन. मुख्यालय कुठे आहे? अदिस अबाबा, इथिओपियामध्ये. आफ्रिकन युनियन हे आफ्रिका खंडातील 55 सदस्य देशांनी मिळून बनलेले आहे. त्याचे फाउंडर लक्षात ठेवा. फाउंडर मुअम्मर गद्दाफी. गद्दाफी गद्दाफी हे लिबिया या देशाचे हुकुमशाह होते आणि यांचा अंत त्या उठावामध्ये करण्यात आला. हे स्प्रिंग रिव्होल्युशन, अरब स्प्रिंग, त्याच्यामध्ये जे उठाव झाले त्या लिबियामध्ये त्यांचा अंत झाला. मात्र आफ्रिकन युनियनचे जे फाउंडर आहेत ते मुअम्मर गद्दाफी आहेत, हे लक्षात ठेवा. आता जे आधीच होते आफ्रिकन युनियनचे घोषणा 99च्या जाहीरनाम्यात करण्यात आली. सिरते जाहीरनामा, लोम लुसाक आणि डरबन हे महत्वाचं आहे. त्यासोबतच अजेंडा 2063, अजून याच्यावर प्रश्न आला नाही पण कदाचित येईल. 2013 घोषित. काय घोषित केलं? पुढील 50 वर्षात आफ्रिका वी वॉन्ट. जसं आपण 2020 एपीजे कलाम यांनी विजन 2020 घोषित केलं होतं, तसंच 50 वर्षांना आफ्रिका वी वॉन्ट अशी घोषणा 2013 आफ्रिकन युनियनच्या नेत्यांनी एकत्रित येऊन केली होती. 2013 सांगितलं की 2063 आमच्या स्वप्नातला आफ्रिका असेल. आता ही कशी आहे तुम्हाला कळतेच ना, रिजनल ऑर्गनायझेशन. भारत आफ्रिकन युनियनचा सदस्य नाही होऊ शकत. ओपेकचा होऊ शकेल जर आपल्या इथे तेलाचे साठे निघाले तर. ओपेक रिजनल ऑर्गनायझेशन नाहीये. आफ्रिकन युनियन रिजनल ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे आपण त्याचा सदस्य होऊ शकत नाही. जसं एशियनचा नाही होऊ शकत. जरी सगळ्यांची संमती असली तरी आपण त्या भागात येतच नाही ना, त्यामुळे आपण एशियनचा सदस्य नाही होऊ शकत. उद्दिष्ट काय तर आफ्रिकन देशातील एकता जोपासणे, जनतेचं राहणीमान उंचावणे, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर शाश्वत विकासास प्रोत्साहन, हे सगळे गोलवचन आहे. आता याचे अंग काय तर आफ्रिकन संसद आहे. आफ्रिकन युनियनचे सर्वोच्च कायदेशीर संस्था. कुठलीही संसद असेल तीच कायदे करण्याचा अधिकार स्वतःजवळ ठेवत असते. मित्रांत जोहान्सबर्गला आहे आफ्रिकन संसद. कुठे आहे? जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिकेची राजधानी. आता हिचं नाव लक्षात ठेवू नका अध्यक्ष वगैरे कोण आहे, कारण अजून जास्त ते अवघड होत आहे. 265 सदस्य असतात. 55 EU राज्यातील निवडून आलेले प्रतिनिधी असतील. आफ्रिकन युनियनची जी सभा आहे ती सरकारच्या प्रमुखाने. आता असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये काय आहे? पार्लमेंटमध्ये प्रतिनिधी आहेत. असेंब्ली आणि पार्लमेंट एकच वाटतं, आपल्याकडे एकाच अर्थाने वापरले जातात. असेंब्लीमध्ये काय? हेड ऑफ स्टेट आहे, EAD, हेड ऑफ स्टेट. आणि इथं काय? रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. इलेक्टेड इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह कुठं आहेत? संसदेत आहेत. आणि सभेमध्ये काय तर हेड ऑफ स्टेट आहे. फेलिक्स सिकेंडी हे कांगोच्या अध्यक्ष होते. जर आफ्रिकन युनियन कमिशन याच्यामध्ये 10 आयुक्त आणि 6 कर्मचारी, हे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आहे. इथं फक्त एकच तुम्हाला सगळं लक्षात येईल. प्राधिकरण म्हणलं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी बऱ्याचपैकी, किंवा कमिशन जे असतं ते हे असतं ऍडमिनिस्ट्रेशन साठीच असतं. अदिस अबाबा इथिओपियामध्ये त्याचं मुख्यालय आहे. आफ्रिकन युनियनच्या मुख्यालयाच्या ठिकाणीच आहे, EUच्या मुख्यालयाजवळच. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल
एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये काय असतील तर मंत्री असतील. कार्यकारी परिषद म्हणजेच काय आपल्याकडे मंत्रिमंडळ असतं. तिथं पण मंत्रिमंडळ असतं. परदेशी व्यापार, सामाजिक सुरक्षा, अन्न, कृषी हे सगळे ह्याच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर निर्णय घेते. ते जवळपास सगळं संपतंय. आफ्रिकन युनियन एकदम डिटेलमध्ये झालेला आहे. एक फक्त लक्षात ठेवा, कोर्ट 5 नंबर, आफ्रिकन कोर्ट, फरुशा, अरुषा, अरुषा हे कुठं आहे? टांझानियामध्ये. तिथं आफ्रिकन कोर्ट आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, सार्क. 8 डिसेंबर 1985 ला स्थापना झाली. ढाका बांगलादेशला. सचिवालय कुठे आहे? काठमांडू नेपाळ. तर ढाकालाच का स्थापना झाली तर ह्याच्या मागचं कारण सांगतो मी, खाली दिलेलं पण आहे तुम्हाला पार्श्वभूमी. सारख्या संघटनेचा पहिल्यांदा उच्चार त्यावेळेसचे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष जियाउर रहमान यांनी केलं होतं. जियाउर रहमान आणि इंदिरा गांधी यांचे चांगले मैत्रीचे संबंध होते आणि त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या दक्षिण आशियातील देशांना भेट देऊन ही कल्पना विकसित केली होती की अशी एक रिजनल ऑर्गनायझेशन असली पाहिजे. 1980 ला त्यांनी सगळ्यांना पत्र पण पाठवलं आणि त्याचं महत्व सांगितलं. त्यानंतर बऱ्याचशा बैठक झाल्या आणि ढाकामध्ये त्याचा अंतिम जाहीरनामा तयार करण्यात आला. आणि ढाका हे मुख्यालय कोणाचं होतं? बांगलादेशचं होतं. आणि बांगलादेशचे ते जियाउर रहमान नेते होते. तर त्यामुळं ह्याचं मुख्यालय जे आहे ते पुढं काठमांडू नेपाळला स्थापन केलं. मात्र स्थापना ढाक्याला झालेली हे लक्षात ठेवा, जियाउर रहमानमुळे. कार्यालयीन भाषा कोणती आहे? इंग्रजी. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, आफ्रिका, अफगाणिस्तान सगळे शेवटी आलाय. तर निरीक्षक दर्जा कोणाला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा, अमेरिका पण आहे, चीन पण आहे. बाकी ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, म्यानमार, मॉरिशस, युरोपियन संघ, EU हे 3 महत्वाचे लक्षात ठेवा. चीन, EU आणि अमेरिका. इराण, जपान, मॉरिशस वगैरे लक्षात राहतात. मोठे मोठे 4-5 देश लक्षात ठेवा, सगळे लक्षात ठेवू शकत नाही तुम्ही. महासचिव इसाला रिवॉन विराकुन 2020 पासून ते आतापर्यंत येते. सार्कची हा न्यूज मध्ये होतं, पण ते अजून त्यांनी वेबसाईटवर अपडेट केलं नाही. आणि मी बाकी ठिकाणी पण सर्च केलं, करंट मध्ये आलं होतं बांगलादेशचे नवीन महासचिव होणार आहे. पण त्याच्यानंतरची जी परिस्थिती आहे ती अजून इस्लामाबाद मध्येच ठरवलेली. यावर्षी ती परिस्थितीच झाली नाही. 2023 ला होणार होती. कारण 2016ला जी परिस्थिती होती इस्लामाबादची ती रद्द झाली होती. कारण ते दहशतवादी हल्ला आणि उरीवरचा जो अटॅक झाला होता त्यामुळं बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान, भारत यांनी त्याला विरोध केला होता, नेपाळ सोडून. त्यामुळे ती परिषद पाकिस्तानमध्ये झालीच नाही. हा 23 ला होणार होती, पण 23 ला पण झाली नाही. आता टेंटेटिव्ह 23-24 असं सांगितलं त्यांनी आणि ती इस्लामाबाद मध्येच होईल असं सांगताय. पण कदाचित ह्याला सुद्धा आपण पाठीमध्ये येणार नाही. सध्या सार्क सगळं स्टॉप झालेलं आहे. सारखं काय पुढं जात नाही. त्याची सचिवालयाची स्थापना 1987 ला काठमांडूला झालेली आहे. कारण त्याचं मुख्यालय जे आहे सार्कचं ते कुठं आहे? काठमांडू आहे. कधी स्थापना सचिवालयाची? तिथंच लिहा, सचिवालय स्थापन 1987. आता सार्क कशासाठी आहे? सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात परस्पर सहाय्य. सार्कचं नावच बघा, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या स्वरूपात सहाय्य करायचं एकमेकाला. पहिली जी परिषद आहे ती ढाकाला झालेली आहे, स्थापना जिथे झालेली आहे. तर बँगलोर, काठमांडू, इस्लामाबाद हे लक्षात ठेवू नका, फक्त शेवटच्या लक्षात ठेवा.
2014ची काठमांडूला झाली आणि त्यानंतर इस्लामाबादला ठरवली होती. त्यानंतर ती झाली नाही. 23-24ची पण इस्लामाबादला ठरवली होती, मात्र ती सुद्धा अजून झालेली नाहीये. आता ह्याच्यानंतर आपण आहे ना, सचिवालयाच्या प्रमुखाला महासचिव म्हणतात. त्यांचा कार्यकाळ सहसा 2 वर्षाचा असतो. पहिले महासचिव बांगलादेशचे अबू हसन होते. त्यानंतर कानकिशोर वार्गो हे पहिले भारताचे झाले. त्यानंतर आता श्रीलंकेचे एची रिसाला विराकुन. विराकुन एवढंच नाव लक्षात असू द्या. आता सार्क संबंधात बरेच प्रश्न येतात, त्यामुळे थोडं आपल्याला डिटेल करायचं. इकॉनॉमिक्स मध्ये पण ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत, तिकडे पण सिलेबसला आहे. आता सार्क डेव्हलपमेंट फंड हे ढाकाला त्याची स्थापना झाली 2005 ला. सार्क डेव्हलपमेंट फंड कुठे आहे? ढाकाला आहे. आता हे कशासाठी देत आहे? तर सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधा या प्रश्नासाठी ते निधी देत आहे, हे लक्षात ठेवा. सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात जे डेव्हलपमेंट फंड असेल ते निधी देईल. साऊथ एशियन विद्यापीठ हे कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये, हे लक्षात असू द्या. इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनेच्या 8 सदस्य राष्ट्रांनी ते एकत्रित येऊन स्थापन केलेलं आहे. आता साऊथ एशियन रिजनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यामध्ये जे टेक्निकल बाबी आहेत त्यासाठी एक स्टँडर्ड्स असले पाहिजेत. त्या स्टँडर्ड्सला मान्यता देणारी हे साऊथ एशियन रिजनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे, तिचं मुख्यालय ढाक्याला आहे. आता वादासंदर्भात निर्णय घेण्याचं जे आहे, आता वाद जे आहेत आर्बिट्रेशनल काउन्सिल जे असतं ते लवाद असतं. लवाद मध्ये औद्योगिक, व्यापार, बँकिंग, गुंतवणूक या सगळ्या वादांचा निर्णय घेतला जातो आणि सगळ्यात जास्त वादग्रस्त ठिकाण असणाऱ्या इस्लामाबाद मध्ये वादाचं जे प्रमुख केंद्र आहे ते वादग्रस्त ठिकाणी हे लक्षात असू द्या, इस्लामाबाद मध्ये. त्याच्या आधी आपण बाकीचे केंद्र पण लिहून घेऊया इथे. टाका सार्क केंद्र. एवढं लिहितोय त्याच एकाच वाक्यात लिहा, एकाच शब्दात लिहा. कृषी केंद्र, सार्क कृषी केंद्र असं पुढे असेल. मी सार्क केंद्र पुढे कृषी लिहिलंय ना, त्याचं पूर्ण सार्क कृषी केंद्र असं लक्षात ठेवा. कृषी कुठे आहे? तर ढाक्यामध्ये. सगळ्यात जास्त पिकणारं क्षेत्र ते पश्चिम बंगालचा भाग आहे, त्या ढाक्यामध्ये लक्षात ठेवा. गंगा नदी वाहते तिथं. दुसरं वने. वने सगळ्यात जास्त कुठे आहेत? थिम्पू मध्ये, भूतानमध्ये. भूतानच्या जे प्रदेश आहेत तिथं 70% जास्त वने आहेत. त्यामुळे वन तिकडे आहे. ऊर्जा इस्लामाबाद. इस्लामाबाद मध्ये 17-18 तास लोड शेडिंग असते. युट्यूबच्या शॉर्ट मध्ये बघत असाल तुम्ही, त्याच्यामध्ये तिथल्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. तर ते ऊर्जा क्षेत्र इस्लामाबाद मध्ये, हे लक्षात ठेवा. क्षयरोग आणि HIV काठमांडूला. क्षयरोग म्हणजे टीबी. टीबी HIV असं पण लिहू शकतो. सांस्कृतिक केंद्र श्रीलंकेमध्ये कोलंबोला आहे. आपत्तीच आपल्याकडे आंतरराष्ट्रीय म्हणजे सार्क युनिव्हर्सिटी आणि आपत्ती भारतात आहे. आपत्ती गांधीनगर, गुजरातची राजधानी. अहमदाबाद गांधीनगर. पुणे पिंपरी चिंचवड कसं आहे तसं ती ट्विन सिटी आहे. आता सार्कचा उपग्रह बघा. आता जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं होतं की शेजारी प्रथम, नेबर फर्स्ट. त्या घोषणेनुसार सार्क सदस्यांच्या गरजा भागवणारे एक उपग्रह आपण फुकटा सोडू, त्यांना मोफत देऊ सगळ्या सुविधा. मग त्यावेळेस पाकिस्तानच्या पोटात दुखलं, त्यांनी त्याला विरोध केला, कारण आमची अंतर्गत सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे आपण जे सार्क नाव आहे ते सार्क नाव काढलं आणि साऊथ एशियन सॅटेलाइट असं त्याला नाव दिलं. GSAT-9 याच्या साह्यानं ते आपण जिओ सिंक्रोनस जे कक्ष आहे त्याच्यामध्ये पाठवलं आणि हवामान संदर्भाची माहिती देणारा उपग्रह असेल. तर ते 5 मे 2017 प्रक्षेपण तिचं झालं. त्याचा जो फायदा आहे तो अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, श्रीलंका ते घेत आहेत, फक्त पाकिस्तान नाही आहे त्यामध्ये. तर साप्टाचा जो करार आहे तो 1 जानेवारी 2006 केलेला.
साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया इथं म्हणजे जे जकात आयात निर्यात आहे ह्याच्यावर तुम्ही जास्त आयात कर आकारायचं नाही. आयात करायची जी सीमा आहे ती कमी असेल, टेरिफ कमी करायचं आणि ते काही दिवसानंतर फ्री ट्रेड होईल. जसं आपण महाराष्ट्रातनं कर्नाटकमध्ये पाहताना आयात निर्यात काय कर लावत नाही, तसंच ते जगभरात गेलं पाहिजे. हा उद्देश साफ्टा कराराच्या अंतर्गत असतो. तर साफ्टा नाव का दिलंय त्याला, साऊथ एशियन. खरं तर ते काय एफटीए करार आहे. एफटीए म्हणजे काय, फ्री ट्रेड अग्रीमेंट. एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवताना तुम्ही आयात निर्यात जास्त लावू नये, त्यासाठी हे फ्री ट्रेड अग्रीमेंट असतं. आणि या साफ्टा कराराविषयी तुम्ही फक्त खाली एकदा लिहून घ्या, टेरिफ काय, टेरिफ टार्गेट, टॅरिफ टार्गेट. त्याच्यामध्ये दोन टाईपचे देश आहेत. एक आहेत विकसनशील, विकसित अशी गोष्टच नाही सार्क मध्ये, विकसनशील किंवा अविकसित आहेत, अफगाणिस्तान पाकिस्तान सारखे. त्या दोघांचे टार्गेट वेगवेगळे असणार आहेत. त्यांचं टार्गेट काय, 20% पर्यंत कमी 2 वर्षात. अविकसितचं काय टार्गेट आहे, 30% पर्यंत कमी. म्हणजे काय, तर जे मिनिमम आयात असणार आहे, आयात कर ती 30% असेल. बघा, समजा भारतात कांदा, आता टोमॅटो महाग झालेले, टोमॅटोला जर आपण आयात कर लावला, समजा तिकडनं पाकिस्तानकडनं आपल्याला टोमॅटो आले 100 रुपये, आपण जर 30 रुपये आयात कर लावला तर आपल्याकडे 130 होते. सरकारला पण पैसे जास्त मिळतील आणि तिकडचे कमी घेऊ आपण, त्यांना अवघड जाईल आपल्याला विकायला. त्यांनी आपल्याला विकलं तर त्यांचा फायदा आहे. तर जे विकसनशील देश आहेत त्यांना जास्त, किंवा अविकसित आहेत त्यांना जास्त आयात करायची गरज असते. त्यांच्या देशातल्या शेतकऱ्यांना प्रोटेक्शन द्यायचं असतं. विकसनशीलला त्याच्यापेक्षा कमी गरज असते आणि विकसितला त्यातल्या सगळ्यात कमी गरज असते. त्यांचा ऑलरेडी ट्रेड सरप्लस असतो किंवा बॅलन्स्ड असतो. त्यामुळं अविकसितला 30% पर्यंत मुभा, आणण्याची मुभा त्यांनी कमी करायचा. काय काय त्यावेळेस तर 100-150% होते आपले, पण ते कमी कमी आणून 2 वर्षात 30% पर्यंत आणायचे. त्यानंतर पुढं 0 ते 5% टार्गेट त्या पुढील 5 वर्षात. आता जे अविकसित आहेत त्यांना एवढे लवकर जमणार नाही. 0 ते 5% टार्गेट हे व्यवस्थित देतो आम्ही. 5 वर्षात. यांना जास्त मुदत दिली पाहिजे ना, त्यामुळे त्या पुढील 8 वर्षात आहे. एवढं जर केलं ना तुम्ही, तर ह्यातला कुठला प्रश्न चुकणार नाही तुमचा सार्क मधला. तर सगळं झालं, यात काहीच ठेवलेलं नाही. वेबसाईट वरच सगळं घेतलेलं आहे. त्याचे जे प्रमुख आहेत त्यांचे सगळ्यांचे नाव घेतलेले आहेत, परिषदा सगळ्या घेतलेल्या आहेत. हे एवढं जर केलं तर 1-2 प्रश्न सार्कवर येतात, ते 100% बरोबर येणार तुमचा, तो प्रश्न चुकणारच नाही. त्यानंतर पुढे जाऊया आपण, नाम चळवळ. आता नॉन अलाइनमेंट मुवमेंट, मी तुम्हाला सांगितलं की दुसरं महायुद्ध झालं, जर्मनी आणि जपान हे वीक झाले होते त्यावेळेस. त्यामुळे आता टक्कर देणारे 2 नवीनच बॉस आलते. त्यामध्ये होता अमेरिका आणि इकडे होता रशिया. आधीच्या काळात जे होते ते जपान जर्मनी हे एकत्रित साईडला असायचे, फ्रान्स इंग्लंड हे एका साईडला असायचे, इटली जर्मनी जपान एका साईडला असायचे युद्धामध्ये. आता नवीन बॉस तयार झाले, कारण हे लढून लढून थकले, यांची ताकद कमी झाली. तर ह्याच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू झालं आणि पुढच्या काळात तिसरं महायुद्ध होईल असं वाटत होतं. त्यावेळेस जगातले काही नेते त्यांनी एकत्रित आले ना, आम्हाला असलं युद्ध नको आणि आम्हाला कुणासोबतच सहकार्य करायचं नाही, आम्ही आमचं वेगळं राहतो, आम्हाला तुमच्या दोघांच्या पण गटात यायचं नाही, असं म्हणणारे काही नेते पुढे आले. तर त्याची स्थापना अलिप्तवादाची ऑफिशियली 1961 ला झाली. त्याच्यामध्ये सदस्य देश 120 होते. मात्र जी सुरुवात झालेली आहे ती बघा, ते 120 देशांचा तो मंच आहे, म्हणजे एक प्रकारची चळवळ आहे. हे औपचारिकपणे नाहीत, त्यांची काय अशी संघटना नाही, त्यांची आर्मी नाही, अनौपचारिक आहेत, त्यामुळे त्यांचं मुख्यालय पण नाही.
ते लक्षात ठेवा. मुख्यालय नाही, कारण ही एक चळवळ आहे. आता हे तीन मित्र दिसते तिथे, त्यामध्ये टिटो, नासेर आणि नेहरू आहे. आता बघा, पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आहे ना, हे दोन ध्रुव अस्तित्वात आले. एक होता भांडवलशाही कॅपिटलिझमचं प्रवर्तन करणारा अमेरिका आणि कम्युनिझमचं प्रवर्तन करणारा रशिया. तर ह्याच्यामध्ये जग विभागलं जात होतं. क्युबा असेल किंवा साऊथ अमेरिका असेल, व्हिएतनाम असतील, ते रशियाकडे गेले. चीन रशियाकडे गेले त्यावेळेस. नॉर्थ कोरिया रशियाकडे गेले. त्याच्यानंतर अमेरिकेच्या साईडने इटली असेल, युरोपियन देश असतील, पाकिस्तान असेल, हे सगळे कुणाकडे गेले? अमेरिकेकडे गेले. ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल. जपान आधी विरोधात होता. अमेरिका आणि जपान एकदम कट्टर शत्रू होते एकमेकांचे. पण आता जपान आणि अमेरिका सगळ्यात जवळचे मित्र आहेत सध्याच्या काळात. हिरोशिमा नागासाकी जरी झाला असला तर. कोल्ड वॉरची ती सुरुवात होती. त्याच्यामध्ये नॉन अलाइनमेंटची टर्म कॉइन झाली युनायटेड नेशनच्या 1953च्या कॉन्फरन्समध्ये. 1954 मध्ये 85 अग्रीमेंटला सुरुवात झाली आणि पुढे 1955 जी बाडून परिषद झाली, त्याच्यामध्ये पंचशील पंचतत्व करार अस्तित्वात आला. त्यामध्ये 5 नेते होते. जवाहरलाल नेहरू भारताचे, जोसेफ ब्रोज टिटो युगोस्लोव्हाकियाचे, गमाल नासेर इजिप्तचे, नक्रुमा घानाचे आणि सुकॉर्नो इंडोनेशियाचे. याचे अध्यक्ष सुकॉर्नो होते, हे पण लक्षात ठेवा. यामध्ये 5 नेते आणि पंचशील करार. आणि या बेलग्रेडला 1961 ला नॉन अलाइनमेंटची सुरुवात झाली. आणि नॉन अलाइनमेंट मुवमेंट मध्ये 55% लोकसंख्या या देशात राहत होती. ह्याच्यावर प्रश्न आला होता, द इनिशिएटिव्ह ऑफ 5 कुणाचा आहे? जेव्हा प्रश्न येऊन गेला तर तो नेहरूंचा आहे. नेहरू, टिटो, सुकार्नो. आता नक्रुमा आणि नासेर. नेहरू, टिटो, सुकार्नो, नक्रुमा आणि नासेर हे 5 नेत्यांना इनिशिएटिव्ह ऑफ 5 जे नाम असं ओळखलं जात आहे. पुढे 1961 ला त्याची स्थापना झाली. आणि यासाठी ब्रिजुनी नावाची जी बेट आहे, युगोस्लोविया नावाचा जो देश आहे, त्याच्यातल्या ब्रिजुनी बेटावर अलिप्ततावादी चळवळ स्थापन करण्यात आली. युगोस्लोव्हियाचे जे टिटो आहेत, भारताचे जे नेहरू आहेत, नासेर आहेत, या तिघांनी ब्रिजुनी घोषणेवर स्वाक्षरी केली होती. ब्रिजुनी घोषणेवर तिघांची सही होत्या. नासेर, नेहरू आणि टिटो. टिटो हा युगोस्लोव्हियाचा जो देशाचा प्रमुख होता. स्वतःची घटना आणि सचिवालय सुद्धा नाहीये. त्याचं अध्यक्षपद असतं, ते फिरत असतं. जे देश परिषद होते त्या देशाला ते जात. इथपर्यंत आपण थांबू, जास्त कन्फ्युजन होईल तुमचं.